मला आता म्हटलं आका शॉर्टकट माहीत आहे. कांजी धरममासी हायस्कूल. फायनली आपण बीचवर पोहोचलेलो आहोत. आता भरती चालू आहे, तुम्ही बघू शकता इथे जोरदार मस्त अशी भरती आहे. आपण आता आंघोळ करणार आहोत. इथं बसलेली आहे. इथं जागा शोधली आहे केवड्याच्या मध्ये. केवड्याचं पान. तुला काय सांगायचं आहे? मला नाही आवडलेलं. क्या बोला तूने? तुला तर यायची पण इच्छा नव्हती. चला आपण जाऊया आता. पाणी में जाएंगे. हे बघू शकता तुम्ही भरती आलेली आहे आणि आता आपण आंघोळ करणार आहोत. आणि आमचं लोकेशन बघा, आम्ही कुठे जागा शोधले. पुढे गाडी जाते पण आता सध्या भरती चालू त्याच्यामुळे गाडी जाणार नाही. हे बघ इथे बसलेले ते आम्ही चटई आथरलेली आहे आणि खायला आणलेल्या वॉटरमेलन वगैरे. चलो अभी जाएंगे नहाने को. मस्त वाटतंय. खूप दिवसानंतर पाण्यात आंघोळ करतो. पाहिजे हो. थोडंसं आपण मध्ये जाऊया. छातीपर्यंत पाणी येईल एवढं. कोणीच आंघोळ करत नाही. एकटा झालं पाण्यामध्ये. एकदम थंड नाही, मस्त आहे. कोमट असं आहे. गरम पण आहे. गढूळ जास्त आहे. कोकणामध्ये थोडंसं नितळ पाणी असतं, इकडे जरा गढूळ पाणी आहे. एनिवे चालेल आपल्याला. लाट आली. हो मज़ा आ रहा है. देखो आ गया लाट. लहानपणी केळव्याला जायचो ना, तेव्हा पण खूप मजा करायचो. अख्खा दिवस पाण्यामध्ये आंघोळ करायचो. या ड्रोन पाहिजे होता मस्त. एनिवे येईल कधी ना कधी. तोपर्यंत एन्जॉय करा. लाईफ इज ऑसम. आता आपण डुबकी मारूया आतमध्ये. लाईफ आलं अंडर वॉटर. पाणी नाकात गेलं. रिस्ट्रिक्शन नाही कोण
जेवणाचं. तुम्ही मस्त आतमध्ये पण जाऊन एन्जॉय करू शकता. पण जर कोणाला पोहता येत नसेल ना तर कृपया करून आतमध्ये नका जाऊ. काय रिस्की असतं ते तिच्या आणि ओटीच्या टायमाला. सो ती काळजी घ्या. इथे रिस्ट्रिक्शन नाही आहे चिंचणी बीचवर गोव्याप्रमाणे. तिथं ते एवढं पण आतमध्ये येऊन नाही. तिथं बिनधास्त तुम्ही आंघोळ करू शकता. पण ॲटलिस्ट पोहता येत नसेल तर लाईफ जॅकेट किंवा असं किंवा प्रोटेक्शन घेऊन येऊ शकता तुम्ही. कारण की इथे गार्ड वगैरे नाही, तिथे गोव्याला असतात. तिकडे ॲटोमिक पॉवर स्टेशन आहे, दाखवेन तुम्हाला थोड्या वेळाने. तिकडे समोर प्रॉपर चिंचण बीचचा एंट्रन्स आहे. आम्ही दुसऱ्या इकडनं आलो. तिकडे तुम्हाला 10 रुपयाची बाईक असेल तर 10 रुपये आणि 4 व्हीलर असेल तर समथिंग 20 का 30 रुपये आहे काहीतरी एंट्री आहे. पार्किंग चार्जेस आहेत. तिथे स्टॉल वगैरे आहेत प्रॉपर आणि बोटिंग वगैरे आहे तिथे. अजून नंतर मग ते राईड वगैरे कॅमल राईड वगैरे पण चालू होते. सध्या कॅमल नाही आहे, इथे बसलेले आहेत. तुम्हाला दाखवतो नंतर. बघूया आता बोटवर जाऊया का नको. एवढं लांब जाणं काय ठीक नाही. आता आपण परत बाहेर जाऊया आणि थोडंसं खाऊन येऊया. खाऊन आणि पुन्हा येऊया. नंतर त्या बोटकडे जाण्याचा प्रयत्न करूया. बघूया आता. याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. या झाडाला आय थिंक केवड्याचं झाड आहे. मी बरोबर आहे का माहिती नाही. केवड्याचंच आहे वाटतं. डॉगेश भाई इथं वाट बघतो कसली तरी. अभी मजा आएगा ना भिड़ो. समोर एक बोट दिसते, आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करूया. तिथे बोट आहे, बघूया त्याच्यात जायचा प्रयत्न करूया. आणि आज वातावरण पण ना ढगाळ आहे, पाऊस पडण्याची शक्यता असं आहे वातावरण. त्याच्यामुळे एवढं काय स्काय क्लिअर नाही आहे. फायनली आपण बोटीजवळ थोडं पोहोचलेलो आहे जवळजवळ. बघूया आता चढायचा प्रयत्न करूया. कोणी ओरडायला नाही पाहिजे. चिंचणी बीच फन डे विथ फॅमिली. अंगावर यायला नको बे. हे बघा बोटीजवळ पोहोचलेलो आहोत आपण. पहिले चढतो आणि मग व्हिडिओ काढतो. पहिले चढून घेतो, रिस्क नको बस, मग व्हिडिओ चालू करेल. फायनली आपण बोटीवर चढलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे भारी वाटते. जॅक स्पॅरो, कॅप्टन जॅक स्पॅरो.
भाई जैसा वो मेले में रहता है ना बोट, वैसा अगर बड़ी लहर आई ना तो मोठ्या लाटा आल्या ना तर तसं फील होतं एकदम. असं डायरेक्ट उंच उडतात आणि डायरेक्ट एकदम धपाकन खाली येतं. एक नंबर फील आहे. मी एकटा चालू इथे, कोणाची हिंमत नाही यायला. जायचं ना? काय खायचं तुला? पाणीपुरी? हा बरं पाणीपुरी वेगवेगळे आहेत. अंडे आहे, नाटक काय मग आहे. बस इथं कुठं? हां कुठं? पण फेकला काय? नाही बघ, हे असेल पिझ्झा असेल, पिझ्झासारखा ते असेल. शॉर्मा वेगळं असतं, त्याच्यात ते हे लावायला लागेल. काय पावती